नमस्कार शेतकरी मित्रांनो, माऊली ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आत्ता जे आपण झाड बघत असाल, ह्या झाडावरती आपण गुट्टी कलम केला आहे आणि साधारणपणे 60 दिवस पूर्ण झाले आहेत आणि 60 दिवसामध्ये कशा पद्धतीने त्याचे अपडेट्स ते बघणार आहोत. त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर शेतकरी मित्रांनो, आपण साधारणपणे 60 दिवसा अगोदर म्हणजे 2 महिन्या अगोदर ह्या झाडावरती गुट्टी कलम केला होता. गुट्टी कलम यासाठी केलं होतं तर आपण बघू शकता की या झाडाला फळ कशा पद्धतीने लागतंय ते यासाठी आपण हा कलम केला होता. ह्या व्हरायटीचा जर विचार केला आपण तर ही व्हरायटी कालीपत्ती या व्हरायटीचा चिकू. शक्यतो नर्सरीवाले काय करतात की फुल जी बी कालीपत्तीचा व चिकू असतो ते बियाणं आपल्याला देत नाहीत, म्हणजे जे झाड आहे ते देत नाहीत, मिक्स व्हरायटीचं झाड देतात. त्यामुळे आपल्याला फळ देखील कमी लागतं. परंतु जे आता आपण झाड बघत असाल, ह्या झाडावरती भरपूर प्रमाणामध्ये फळ लागलेले, साधारणपणे 4 वर्षाचं झाड आहे आणि ह्याच्यावरतीच आपण गुट्टी कलम केला होता. आता आपण सोडून बघणार आहोत की कशा पद्धतीने त्याची अपडेट आहे. तर ह्या जागेवरती आपण कलम केला आहे. साधारणपणे 3 ते 4 आपण कलम केले होते, परंतु कलम हे फेल जाण्याची जास्त प्रमाणात शक्यता असते, कारण की चिकूच्या झाडावरती गुट्टी कलम हा शक्यतो जास्त प्रमाणामध्ये केला नाही जात. परंतु आपण प्रयोग म्हणून केला होता. तर कशा पद्धतीने झालेलं आहे, म्हणजे सेट झाला आहे का नाही, खराब झाला आहे का, हे आपण पाहणार आहोत. तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला देखील लाईक करा. आता कलम हा कशा पद्धतीने करतात हा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे. गुट्टी कलम कशा पद्धतीने केला, सर्वात सोपा कलम आहे करण्यासाठी. हा कलम आपण पेरूवरती, लिंबोणीवरती, झाडावरती चांगल्या पद्धतीने करू शकतो. लिंबोणीवरती जर केला तर 100% गॅरंटी असते की आपला कलम हा सेट होणार. आपण व्हिडिओ देखील अपलोड आपला लिंबोणीचा कलम हा सेट झाला होता. बांधते वेळेस आपण ताराने बांधलं होतं. आता बरेच जण म्हणतील ताराने का, तर आपल्यापाशी दोरी अवेलेबल नव्हती म्हणून आपण ताराने अशी बांधणी केली होती. आता सोडण्यासाठी थोडं परेशानी होती. त्यामुळे शक्यतो आपण बांधणी करत असताना सुतळीने किंवा बांधणी केली पाहिजे. आता 60 दिवस झाले. 60 दिवसामध्ये देखील बरेच कलम आपल्या याच्या अगोदर देखील फुटले होते, परंतु आपण हा कलम आता बघू कशा पद्धतीने याची अपडेट आहे. तर जे बी आपलं पेस्ट आहे ते पूर्णपणे रिकामं झाले. त्या याचा अर्थ की जो बी आपण कलम केला आहे तो कलम आपला फेल गेला आहे. आपण बघू शकता की मुळ्या फुटल्या नाहीत. तर फेल जाण्याचं कारण काय तुम्हाला सांगतो. तर जो बी आपण काप घेतलेला, आपण ह्या जागेवरती आपण काप बघू शकता. तर काप हा लहान आहे, साधारणपणे अशा पद्धती 1 इंचीचाच काप आहे. काप हा इथपर्यंत पाहिजे होता, साधारणपणे एवढा लांब असा एवढ्या गॅपमध्ये पाहिजे होता. परंतु आपल्याकडून चुकी झाली तर आपण लहान काप घेतला, कारण की आता ह्या जागेवरती मुळा फुटायला सुरुवात झाली असती. परंतु काप हा लहान साईजचा असल्यामुळं मुळा फुटणं जरा अवघड आहे. आता बरेच यूट्यूबर काय करतात की सक्सेस झालेच कलम दाखवतात, परंतु आपण आपला प्रयोग सांगत असतो की कलम हा आपला फेल गेला आहे किंवा सक्सेस झालेला आहे. कारण की प्रत्येक शेतकऱ्यांना कसं असतं की कलम हा फेल गेल्यानंतर नाराज होत असतात आणि म्हणजे बाकीचे यूट्यूबर कसे की प्रत्येक कलम सेट होणार, खराब एक देखील आपला कलम होत नाही. परंतु आपण जे आपल्याकडून घडतंय, फेल होऊ नाही तर सक्सेस होऊ, आपण खरं ते सांगतो की जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक ही होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.